श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सनातन धर्मात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. अगदी तुमच्या इकडे धनत्रयोदशीची पूजा केली जात नसेल तरी पण आपल्याला या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्याच आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल, घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील आणि घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल. भरपूर वेळा आपल्याकडे पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. अगदी मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा पैसा मोबदला मिळत नाही. काही ठिकाणी घरामध्ये पैसा तर आहे पण सुख नाही. मग आपल्यावरती जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते. तसेच आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई ही जाणवत नाही. दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस हा सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार समुद्र मंथनाद्वारे भगवान धन्वंतरी यांचा अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. या धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची पूजा केल्याने जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. यंदा 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी होणार आहे. आता या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील, तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या घरावरती असेल, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. या दिवशी मातीची भांडी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. अगदी आपण दिवाळीसाठी ज्या पंत्या आणत असतो तर त्या पंत्या देखील आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायच्या आहे. तसेच आपण मातीची लक्ष्मीची मूर्ती देखील आपण खरेदी करत असतो तर ती देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या धनतेरसच्या दिवशीच खरेदी करायची आहे. तसेच या दिवशी दैवांचा वैद्य स्वामी धन्वंतरीचा जन्म झाला, त्यामुळेच या दिवशी धन्वंतरी जयंती ही साजरी केली जाते. आता या धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असेल, मग फ्रीज असो, वॉशिंग मशीन असो किंवा घरातील कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल, अगदी तुम्हाला नवीन फर्निचर घरामध्ये आणायचे असेल किंवा नवीन वस्त्र घ्यायचे असतील किंवा देवाचं जे काही साहित्य असतं ते आणायचं असेल तर त्यासाठी आपण शुभ मुहूर्त बघूनच खरेदी करायची आहे. धनत्रयोदशीच्या खरेदीचा शुभ मुहूर्त हा 29 ऑक्टोबरला सकाळी 10:55 सुरू होईल ते दुपारी 1:45 पर्यंत असेल. त्यानंतर सायंकाळी 7:35 हा मुहूर्त सुरू होईल ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल. या काळामध्ये खरेदी करणे शुभ मानले जाईल. आता तुम्हाला संध्याकाळी शक्य होणार नाही कारण की तेव्हा आपल्याला धनतेरसची पूजा देखील त्याच शुभ मुहूर्तावर करायची आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो तरी सकाळी 10:55 ते दुपारी 1:45 दरम्यान तुम्हाला ज्या पण वस्तू खरेदी करायच्या आहे त्या त्याच वेळेत खरेदी कराव्या. आता या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. आपल्या घरामध्ये अगदी धनतेरसची पूजा होत असेल किंवा पूजा होत नसेल तरी पण आपण हा उपाय ही सेवा करायचीच आहे. तर आपल्याला एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती लाल वस्त्र टाकायचं आहे. तसेच आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल. आता या दिवशी श्री गणेश आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. लक्ष्मी मातेला देखील आपण अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व त्यांना अर्पण कराव्या. मग दुर्वाची जोडी असेल, जास्वंदीचं फूल असेल, तसेच माता लक्ष्मीला देखील आपण गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल हे अर्पण करायचं आहे. आता यानंतर आपण या दिवशी तुमच्याकडे असलेले धान्य, धन, सोनं या वस्तूंची पूजा करायची आहे. आपण एखादी वस्तू घरामध्ये आणली असेल तर त्या वस्तूची देखील आपल्याला पूजा करायची आहे किंवा तुम्ही या दिवशी धने खरेदी करायचे आहे. धने हे धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. मग आपण बाजारातून आणताना शक्यतो तरी पिवळसर धने आणायचे आहे. धने कुठेही तुटलेले किंवा अर्धे धने असतील तर ते आपल्याला पूजेमध्ये घ्यायचे नाही. आपल्याला पूजेमध्ये फक्त अख्खे धने घ्यायचे आहे. अगदी 1 वाटी भरून आपण धने घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही जर या दिवशी सोनं खरेदी केले असेल तर ते देखील आपल्याला पूजेमध्ये मांडायचं आहे.
आता यानंतर आपल्याला धन्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, सेवा करायची आहे। आता घरामध्ये जी पण व्यक्ती कमवती असेल, मग एखादा पुरुष असेल किंवा एखादी स्त्री असेल, जी पण कमवती व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपण आसनावरती बसवायचं आहे। फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। पूर्व पश्चिम तुम्ही बसवू शकता। आता त्या व्यक्तीला बसवल्यानंतर आपण थोडेसे जे वाटीमध्ये धणे घेतले होते ते धणे आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर ते धणे त्या व्यक्तीवरून आपण 7 वेळा उतरून टाकायचे आहे। घड्याळाचा काटा जशा पद्धतीने फिरतो तशा पद्धतीने आपण त्या व्यक्तीवरून हे धणे 7 वेळा उतरून टाकायचे आहे आणि त्यानंतर हे जे काही धणे आपण उतरून टाकले होते ते धणे आपल्याला तुळशीमध्ये टाकायचे आहे। तुळशीच्या कुंडीमध्ये टाकू शकता किंवा घरामध्ये जर तुळस नसेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये टाकले तरी पण चालेल। हे धणे जसे उगवतात तशी आपल्या घराची, मुलांची, पतीची, सर्वांची प्रगती होते अशी मान्यता आहे। त्यामुळे कमवत्या व्यक्तीवरून हे धणे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी उतरून टाकायचेच आहे। यामुळे आपली आर्थिक टंचाई दूर होते व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे। आपण माता लक्ष्मी समोर जे वाटीभर धणे ठेवले होते तेच धणे आपल्याला घ्यायचे आहे। तसेच आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। अगदी छोटासा कपडा असला तरी पण चालेल। हा कपडा आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे। आता त्या वाटीभर धण्यामधून थोडेसे धणे काढून घ्यायचे आहे। 108 धणे तुम्ही त्यामधून काढायचे आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीचा एका मंत्राचा जप करायचा आहे। हा माता लक्ष्मी व कुबेर मंत्र आहे। ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय धनधान्यधिपतये धनधान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा। आपण हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। आपण एक धणा हातामध्ये घ्यायचा आहे, उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हा मंत्र म्हणून तो धणा परत आपल्याला त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे। अशाच प्रकारे आपण 108 धणे घ्यायचे आहे आणि हा मंत्र देखील आपण 108 वेळा म्हणायचा आहे। आता तुम्हाला मंत्र म्हणणे अवघड वाटत असेल तर आपण मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून दिला आणि तुम्ही फक्त हा मंत्र श्रवण केला तरी पण चालेल। पण आपल्याला 108 धणे त्या लाल कपड्यावरती ठेवायचे आहे। आता हे धणे ठेवून झाल्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे। 1 रुपयाचं नाणं घेतल्यानंतर त्याला आपण हळद कुंकू लावायचं आहे, थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे। हे नाणं आपण त्या धण्यांवरती ठेवायचं आहे। तसेच एक सुपारी घ्यायची आहे, सुपारीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे। अक्षता या अखंड असाव्या। त्यानंतर याची पोटली बनवायची आहे। आपण धणे, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी याची पोटली आपण त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बनवायची आहे। आता ही पोटली बनवल्यानंतर ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये खूप आर्थिक टंचाई चालू आहे, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे। घरावरती कर्ज असेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता। अगदी या उपायामुळे आपलं जे काही कर्ज आहे ते कर्ज देखील फिटतं व घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते। आता यानंतर ही पोटली आपण माता लक्ष्मी समोर तशीच ठेवायची आहे। धनत्रयोदशी झाल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आपण ही पोटली आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही जिथे पण पैसे ठेवता तिथे ही पोटली ठेवावी। यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही व घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो। पैशांचे सर्व मार्ग हे मोकळे होतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा। धन्यवाद।